नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरातील कपाट तुम्ही शेवटचे कधी आवरले होते? कपाट उघडल्यानंतर अस्ताव्यस्त कपडे, जुन्या वस्तू, न वापरलेल्या पिशव्या, कागदपत्रे आणि अनेक वर्षांपासून तसेच पडून असलेल्या वस्तू दिसतात का? जर तुमच्याही घरात असे होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या भारतातील परंपरेमध्ये घराची स्वच्छता आणि वस्तूंची योग्य मांडणी याला विशेष महत्त्व दिले जाते आणि त्यातही गुरुवारचा दिवस अनेक श्रद्धांसाठी शुभ मानला जातो. म्हणून आज आपण पाहणार आहोत गुरुवारी कपाट आवरताना कोणत्या 3 सोपे उपाय करता येतात. हे उपाय करण्यामागची पारंपरिक मान्यता काय आहे? कपाटात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात? पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे कुठे व्यवस्थित ठेवावीत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाट आवरताना कोणत्या छोट्या चुका टाळल्या पाहिजेत? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय सोपा गुरुवारचा स्वच्छता उपाय सांगणार आहे, जो तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार करू शकता. सकारात्मक माहितीचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुवारचा दिवस आणि कपाटाची स्वच्छता. मंडळी, आपल्या घरामध्ये कपाटाला फक्त कपडे ठेवण्याची जागा म्हणून पाहिले जाते, पण प्रत्यक्षात कपाटामध्ये आपल्या रोजच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. कपडे, दागिने, कागदपत्र, पैसे, आठवणी, जुन्या वस्तू आणि कधीकधी अशा अनेक वस्तू असतात ज्यांचा आपण वर्षानुवर्ष वापर करत नाही. हळूहळू या वस्तू वाढत जातात आणि मग कपाटांमध्ये कमी जागा पडते. नवीन वस्तू ठेवण्यासाठी जागा राहत नाही. म्हणून कपाट आवरणे म्हणजे फक्त धूळ साफ करणे नाही, तर अनावश्यक वस्तूंपासून स्वतःला मुक्त करण्याची एक संधी आहे. आपल्या परंपरेमध्ये गुरुवार हा शुभ दिवस मानला जातो. अनेक कुटुंबांमध्ये गुरुवारी घरातील स्वच्छता, देवपूजा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याला महत्त्व दिले जाते. तुम्हीही गुरुवारी कपाट आवरणार असाल तर काही गोष्टी श्रद्धेने आणि शिस्तीने करू शकता. त्या आपल्याला कराव्याच लागतात. कपाटातील अनावश्यक वस्तू, जसं की एक्स्ट्राच्या वस्तू असतात, त्या वस्तू बाहेर काढा. सर्वात पहिला उपाय अतिशय साधा आहे. कपाटामध्ये अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून न वापरल्या वस्तू साठवून ठेवू नका. कपाट आवरताना सर्वप्रथम एक वस्तू बाहेर काढा. जुने कपडे पहा. कपडे वापरण्यायोग्य आहेत का? कपडे वापरण्यायोग्य आहेत का? ते तुमच्या उपयोगीची आहेत का? आणि ते खराब झालेले आहेत का ते पहा. किंवा फक्त कधीतरी उपयोगी पडतील म्हणून तुम्ही ते ठेवून दिले आहेत. अशा वस्तूंचा एक वेगळा ढीग करा. ज्या वस्तू वापरण्यायोग्य आहेत पण तुमच्या उपयोगाच्या नाहीत, त्या गरजू व्यक्तींना देता येतात. यामध्ये जुने पण चांगले कपडे, चादरी, शाली किंवा इतर वापरण्यायोग्य वस्तू असू शकतात. परंतु लक्षात ठेवा, दान करताना वस्तू स्वच्छ आणि वापरण्यायोग्य असाव्यात. फाटलेल्या किंवा अत्यंत खराब वस्तू दान करणे हा चांगला पर्याय नाही. कपाटामध्ये फक्त उपयोगाच्या वस्तू ठेवण्याची सवय लावा किंवा ठेवा. यामागची सुंदर भावना. मंडळी, आपण अनेकदा म्हणतो ही वस्तू कधीतरी उपयोगी पडेल आणि त्या विचारामुळे कपाटात भरत जातो. पण घरामध्ये नवीन वस्तू आणण्यासाठी आधी जुन्या अनावश्यक वस्तूंचाही योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. ही केवळ धार्मिक गोष्ट नाही, ही व्यवस्थित जीवन जगण्याची एक सवय आहे. कपाट स्वच्छ झाले की वस्तू सहज सापडतात. वेळ वाचतो, घरातील व्यवस्थित दिसतं, मनाला हलके वाटते. आणि गुरुवारी कपाट आवरताना पहिला संकल्प ठेवा, ज्या वस्तूंचा मला उपयोग नाही मी त्या साठवून ठेवणार नाही. कपाट स्वच्छ करून व्यवस्थित मांडणी करा. दुसरा उपाय म्हणजे कपाट फक्त आवरू नका, तर आतून व्यवस्थित स्वच्छ करा. सर्व कपडे बाहेर काढा. कपाटातील प्रत्येक शेल आणि कोपरा कोरड्या स्वच्छ कपड्याने पुसा. जर कपाटामध्ये ओलावा असेल तर तो पूर्णपणे काढून टाका, कारण बंद कपाटामध्ये ओलावा राहिल्यास कपड्यांना वास येऊ शकतो आणि बुरशीही निर्माण होऊ शकते. कपाट स्वच्छ झाल्यानंतर वस्तूची विभागणी करा. उदाहरणार्थ, दैनंदिन कपडे एका बाजूला, सणाचे कपडे एका बाजूला, महत्त्वाचे कागद एका सुरक्षित ठिकाणी, दागिने वेगवेगळ्या डब्यात, हंगामी कपडे वेगळ्या. अशा प्रकारे मांडणी केल्याने कपाट सुंदर व व्यवस्थित दिसते आणि आपल्यालाही सुंदर वाटते. कपाट आवरताना एक छोटी गोष्ट. मंडळी, कपाटामध्ये कपडे कसे ठेवले आहेत याचाही आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. सकाळी उठल्यावर कपाट उघडले आणि कपाट अस्ताव्यस्त दिसले तर मनावर न कळत ताण येतो. पण कपाट उघडल्यानंतर सर्व वस्तू व्यवस्थित दिसल्या तर काम करणे सोपे होते. म्हणून व्यवस्था म्हणजे मानसिक शांततेची सुरुवात. तुम्ही कपडे रंगानुसारही ठेवू शकता. पांढरे, हलके रंग, गडद रंग असे वेगळे केल्यास कपडे शोधणेही सोपे जाते. पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे. आता एक महत्त्वाची गोष्ट, कपाटामध्ये पैसे किंवा महत्त्वाची कागदपत्रे ठेवत असाल तर ते व्यवस्थित सुरक्षित ठेवा. बँकेची कागदपत्रे, विमा कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी अस्ताव्यस्त ठेवू नका.
त्यासाठी वेगळ्या फोल्डरचा वापर करा. पैशाच्या बाबतीतही अनावश्यक कागद, पावत्या आणि जुन्या बिलांचा ढीग लावून ठेवू नका. जे आवश्यक आहे ते व्यवस्थित फाईलमध्ये ठेवा आणि जे आवश्यक आहे योग्य पद्धतीने बाजूला ठेवा. गुरुवारी सकारात्मक वातावरण निर्माण करा. आता येतो तिसरा उपाय, कपाटाची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर घरामध्ये सकारात्मक आणि शांत वातावरण निर्माण करा. तुमच्या श्रद्धेनुसार देवघरात दिवा लावा, घरामध्ये शांतपणे प्रार्थना करा. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ज्या देवतेवर श्रद्धा आहे त्यांचे स्मरण करा. कोणतेही देव असतात, जसं की तुम्ही श्री विष्णू, महालक्ष्मी, दत्तगुरू किंवा श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करू शकता. उदाहरणार्थ, हे देवा, माझ्या घरामध्ये सदैव शांतता, प्रेम, समाधान आणि सद्बुद्धी राहू दे, अशी साधी प्रार्थना करा. यामध्ये मोठे विधी करण्याची आवश्यकता नाही. श्रद्धा आणि स्वच्छता या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कपाटात काय ठेवावे आता आपण जाणून घेऊया की कपाटामध्ये कोणत्या गोष्टी व्यवस्थित ठेवणे चांगले. पहिली गोष्ट, स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडे. दुसरी महत्त्वाची, कागदपत्रे व्यवस्थित फाईलमध्ये. तिसरी, दागिने सुरक्षित ठेवण्याचा डब्बा. चौथी, हंगामानुसार कपड्याची योग्य मांडणी. आणि पाचवी, ज्या वस्तू तुमच्या दैनंदिन जीवनात खरोखर आवश्यक आहे त्या कपाटात साठवणूक करण्याची जागा आहे. कपाट म्हणजे व्यवस्थित सामान ठेवणे. कपाटामध्ये काय ठेवू नये आता काही गोष्टी टाळा. फाटलेली कपडे वर्षानुवर्ष ठेवू नका. तुटलेल्या वस्तू पडून राहून देऊ नका. रिकामा पिशव्या आणि डबे अनावश्यक प्रमाणात साठवू नका. जुने कागदपत्र तपासल्याशिवाय ठेवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, कपाटात कचरा साठवू नका. अनेकदा घरातील बाकीच्या ठिकाणी कपाटामध्ये कमी लक्ष दिले जाते, पण कपाट बंद असल्यामुळे त्यामध्ये काय साठवले आहे हे लक्षात येत नाही. म्हणून महिन्यातून किमान एकदा तरी कपाट तपासणी करावी. एक छोटा गुरुवारचा संकल्प. कपाट पूर्णपणे स्वच्छ झाल्यावर काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा. मनात आपल्या देवाचे स्मरण करा आणि म्हणा, माझ्या घरामध्ये सदैव प्रेम, समाधान, आरोग्य, शांतता आणि सद्भावना राहू दे. माझ्या हातातून चांगली कर्म घडू दे. ही प्रार्थना मनापासून करा. कारण घरातील सुख समृद्धी ही केवळ वस्तूमध्ये नाही, तर घरातील लोकांचे प्रेम, परस्पर आदर, मेहनत आणि समाधान यामुळे निर्माण होते आणि व्यवस्थितही वाटते. कपाट आवरताना 5 चुका टाळा. आता अत्यंत महत्त्वाचा भाग. 1. घाईघाईने कपाट आवरू नका. एकाच वेळी संपूर्ण घर आवरण्यापेक्षा एक कप्पा घ्या आणि व्यवस्थित करा. प्रत्येक वस्तू कधीतरी लागेल म्हणून ठेवू नका. वस्तू वापरत नसेल तर तिच्याबद्दल निर्णय घ्या. ओले कपडे कपाटात ठेवू नये. कपाट पूर्णपणे कोरडे झाल्यावर कपाटात ठेवा. महत्त्वाची कागदपत्रे इकडे तिकडे ठेवू नका. त्यासाठी एक स्वतंत्र फोल्डर ठेवा. कपाट भरून ठेवा. कपाटात थोडी मोकळी जागा ठेवा. त्यामुळे वस्तू काढणे आणि ठेवणे सोपे जाते. स्वामी समर्थांचे स्मरण. मंडळी, तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कपाटाची स्वच्छता करताना मनात प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वस्तू आवरताना मनात सकारात्मकता विचार ठेवा. घरात कोणाबद्दल राग असेल तर तो राग कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त कपाट स्वच्छ करून उपयोग नाही, मनातील नकारात्मकता विचार ही हळूहळू स्वच्छ करणे आवश्यक आहे. कपाटातील अनावश्यक वस्तू आपण बाहेर काढतो, त्याचप्रमाणे मनातील अनावश्यक चिंता, राग, मत्सर या जुन्या आठवणी सोडण्याचा प्रयत्न करा. घरातील सुख समृद्धी म्हणजे काय? सुख समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. घरात 2 माणसे प्रेमाने बोलत असतील ही समृद्धी आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना मदत करत असेल ही समृद्धी आहे. घरातील समाधान असेल ही समृद्धी आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असेल ही देखील समृद्धी आहे. म्हणून कपाट आवरताना आपण फक्त वस्तू व्यवस्थित करत नाही, आपण स्वतःला एक संदेश देतो. मला माझ्या आयुष्यात अनावश्यक गोष्टी कमी करून आवश्यक गोष्टींना साधन दे. शेवटचा विशेष संदेश. तर मंडळी, गुरुवारी कपाट आवरताना हे 3 उपाय लक्षात ठेवा. पहिला उपाय, अनावश्यक वस्तू टाळा आणि शक्य असल्यास वापरण्यायोग्य वस्तू गरजू व्यक्तींना द्या. दुसरा उपाय, कपाट पूर्णपणे स्वच्छ करून वस्तूंची व्यवस्थित मांडणी करा. तिसरा उपाय, स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला श्रद्धेनुसार देवाचे स्मरण करून घरातील सुख, शांती आणि समाधानासाठी प्रार्थना करा. हे उपाय कोणत्याही चमत्काराची हमी देत नाहीत, पण आपल्या मनाला एक कुठेतरी आनंद मिळतो. पण स्वच्छता, शिस्त, कृतज्ञता आणि सकारात्मक विचार यामुळे आपल्या घरातील वातावरण नक्कीच अधिक आनंददायी बनवण्यास मदत होऊ शकते. म्हणून आज गुरुवार आहे तर एक छोटासा कप्पा उघडा, अनावश्यक वस्तू बाहेर काढा, कपाट स्वच्छ करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात सदैव प्रेम राहो, शांतता राहो, समाधान राहो आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना यश मिळो ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा,
श्री स्वामी समर्थ. माझ्या घरावर कृपा ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा.